शहरामध्ये 13 ठिकाणी ड्राय मिस्ट फाउंटनची सिस्टीम बसवण्यात आली आहे, पण त्याचं काही ऑथेंटिकेशन आहे का? कारण ती गाडी येते फिरते आणि विशिष्ट लेअर त्याच्यात क्लिअर होतं असं म्हणतात. दुसरा माझा प्रश्न हा आहे की याचं ऑथेंटिकेशन चेक केलंय का? आणि या ठिकाणी परिवहन मिनिस्टर पण या ठिकाणी बसलेत. मी त्यांना विनंती करणार आहे आणि प्रश्न विचारणार आहे की एसटी महामंडळ जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात एसटी फिरतात, त्याही बसेस आपण येणाऱ्या काळात ईव्ही करणार आहोत का? ती महामंडळाच्या बसेस अल्टरनेट फ्युएलवर याव्यात अशा प्रकारचा प्रयत्न परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. जवळपास 5000 ईव्ही बसेस 5150 ईव्ही बसेस या परिवहन विभागाच्या माध्यमातून एसटी करता घेण्यात येत आहेत. 450 त्यातल्या आलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आपण LNGच्या संदर्भातला करार हा त्या ठिकाणी कतारच्या कंपनीसोबत पुढच्या 10 वर्षाकरता केलेला आहे. या करारामध्ये आपल्या ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत या बसेसला LNG मध्ये आपण कन्व्हर्ट करतो आहोत आणि आपल्याला 10 वर्ष ते LNG पुरवण्याचं काम त्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत त्याचंही टप्प्याटप्प्याने कन्व्हर्शन हे क्लीन फ्युएलवर किंवा रिलेटिव्हली क्लीन फ्युएलवर म्हणजे LNGवर आपण करू. त्याच्यामध्ये काही रेग्युलेटरी अडचणी आल्या त्या आम्ही सोडवतो आहोत. एकदा त्या झाल्या की फार वेगानं हे सगळं कन्व्हर्शन होईल. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एसटी विभागाच्या देखील सगळ्या बसेस या नॉन कन्व्हेन्शनल फ्युएलवर कन्व्हर्ट करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.